छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे तो भाजपाच्या बी टीमचा, म्हणजे अबू आझमीचा. औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे, विनंती नाही आग्रह आहे माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे, मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, महाराष्ट्राचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल, तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. केंद्रात सरकार पण भाजपचं आहे, तुम्ही स्थगन घेता, केंद्रात पण सरकार भाजपचं आहे, राज्यात पण सरकार भाजपचं आहे, सगळी यंत्रणा भाजपची आहे, मग हे सरकार कारवाई का नाही करत? तो आज धनंजय मुंडेंचा जो राजीनामा तुमच्या माध्यमातून आमच्या कानावर आलेला आहे तो अजून राज्यपालांकडे पोहोचलाय का? तो स्वीकार केलेला आहे का? तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कुठचाही मंत्री राजीनामा देतो किंवा कुठच्याही मंत्री राजीनामा देतात, त्यांच्या राजीनाम्याची गोष्ट पहिली सदनमध्ये झाली पाहिजे, ते न होता बाहेर झालं. ठीक आहे, आम्ही हक्कभंग मांडू, तो स्वीकार केला जाईल नाही केला जाईल. आजचा स्थगन प्रस्ताव देखील छत्रपती शिवरायांवर जो अपमान झालेला आहे, त्यांचा अपमान झाला त्याच्या विरोधात होता, पण कुठेतरी हंगामा करायचा आणि भाजपनी आम्हाला बोलूच द्यायचं नाही असं ठरवलेलं. मी चौकशी खोलावर जाणार नाही, कारण चौकशीचे सगळे कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे असतात, पोलिसांकडे असतात. पण जे आज फोटो बाहेर आलेत त्याचा आणि राजीनामाचा योगायोग ठरतोय का? निवड योगायोग नाही ना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे फोटो मीडियाच्या माध्यमातून बाहेर आलेले आहेत, हेच फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी आले असतील किंवा त्याच दिवशी आले असतील, मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी होती. आज ते परिवार काय विचार करत असेल, त्यांची मुलं असतील, आई वडील असतील, भावंड असतील, काय विचार करत असेल, हे सगळं टीव्हीवर बघायला मिळतंय. मग मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलपणा दाखवून का नाही कारवाई त्यावेळी केली? खरं तर माझी मागणी परत हीच राहील की ते ज्या फोटोमध्ये आहेत त्यांना भर चौकात फाशी ही दिली पाहिजे. आणि काल मुख्यमंत्र्यांनी लपत जाऊन सगळ्यांची भेट घेतलेली आहे, आपल्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल संध्याकाळची गोष्ट आहे. मग हे सगळं जे चाललंय, जर मंत्री महोदयच हे सगळे एकमेकांमध्ये मंत्रिमंडळ असं एकमेकांचे हात पकडून असेल, तर मग या राज्यात आम्ही न्याय कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा करायची का? जसं संतोष देशमुखचा विषय, तसं सूर्यवंशीचा देखील विषय परभणीतला, तिथे देखील लोक आक्रोश करत आहेत, पण काही कुठे आम्हाला सांगितलं जात नाही. रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स. चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओटगी रोड, आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू. बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. आकर्षक फायनान्स योजना. घरी किंवा ऑफिसमध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या. संपर्क 7720 06 90 74.